Good morning aspirants, very good morning to all of you, very good morning. Welcome to this wonderful platform APA GPAT Academy. यावरती तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. In this session we are going to discuss about the processes involved in the drug discovery development. So आजच्या लेक्चर मध्ये आपण हे पाहणार आहोत की ड्रग डिस्कवरी डेव्हलपमेंट मध्ये किती प्रकारचे प्रोसेसेस आहेत. सो टू गेट ड्रग एंटर इनटू द मार्केट. सो एखादा ड्रग हा मार्केटमध्ये एंटर करण्यासाठी सो ड्रग डिस्कवरी प्रोसेस ही एक खूप कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे, टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे, कॉस्ट कन्झ्युमिंग प्रोसेस आहे. या प्रोसेसला किती स्टेजेसमध्ये डिवाइड केलेलं आहे. तर एस्पिरंट्स आजच्या या सेशनमध्ये आपण सो डिटेलमध्ये हे पॉईंट्स डिस्कस करत आहोत. सेशनला स्टार्ट करण्याआधी या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सो बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून जे अपकमिंग लेक्चर्स आहेत यांचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचतील. सो चलो तर एस्पिरंट्स आजच्या या सेशनमध्ये आपण पाहूया की इफ एनी फार्मा कंपनी दे वॉन्टेड टू एंटर देअर ड्रग इन टू द मार्केट. सो एनी फार्मा कंपनी दे वॉन्ट्स टू एंट्री ऑफ देअर ड्रग इन टू द मार्केट. तर ड्रग हॅज टू क्रॉस many stages in this drug discovery development. Drug discovery development it is very complex process. ही खूप कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे. सो या प्रोसेसमध्ये एक तर टाइम कन्झ्युमिंग आहे, कॉम्प्लेक्स आहे. सो अनदर पॉइंट की या तुमच्या ड्रग डिस्कवरी डेव्हलपमेंटमध्ये जो फेल्युअर रेशिओ आहे किंवा जो सक्सेसचा जो रेशिओ आहे तो रेशिओ खूप नेग्लिजिबल आहे. And that is the reason many companies won't go with the drug discovery development. Many companies will only filing a ANDA application and regulating their company with the entire generic products. ही सगळ्या कंपनीज आहेत जे 90% कंपनीज हे जेनेरिक सोबत डील करतात आणि ओनली 10% कंपनीज असतील जे तुमच्या या ठिकाणी ब्रँडेड किंवा न्यू ड्रग फायलिंगसाठी या ठिकाणी कोरिलेट करत असतात. तर एस्पिरंट्स फर्स्ट ऑफ ऑल यामध्ये आपण पाहत आहोत ड्रग डिस्कवरी डेव्हलपमेंट याबद्दल आणि यांचा जो सिक्वेन्स असेल हा सिक्वेन्स विथ द टाइमलाईन हा आजच्या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल यांचं काही इंट्रोडक्शन तुमच्यापर्यंत असू द्या. इंट्रोडक्शनमध्ये पहिला बीट फर्स्ट बीट आहे की ही ड्रग डिस्कवरी प्रोसेस आहे. सो इट इज हे पहा ही कशी आहे, हायली कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे. सो देन नेक्स्ट ही कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे, देन टाइम कन्झ्युमिंग आहे. सो यांच्यामध्ये या ड्रगला डिस्कवर करण्यापासून ते ड्रगला मार्केटमध्ये एंटर करण्यापर्यंत जवळजवळ 10+ इयर या ठिकाणी लागतात. ही एक कॉम्पिटेटिव्ह प्रोसेस आहे. इथं तुम्हाला वेगवेगळ्या कंपनीसोबत कॉम्पिटिशन द्यावं लागतं तुमच्या ड्रगला एंटर करण्यासाठी. सो यामध्ये कॉस्ट कन्झ्युमिंग प्रोसेस आहे. सो त्यामुळे ही जी प्रोसेस आहे ही सगळ्याच कंपनीज या ड्रग डिस्कवरी डेव्हलपमेंटच्या अंडरमध्ये नाही जात. सो बट जर एखादी कंपनी हे इनोव्हेटिव्ह असेल, एखादी कंपनी ही ड्रग डिस्कवर करत असेल, देन त्यांच्या कोणत्या स्टेजेस असतात. तर एस्पिरंट्स वन बाय वन ह्या स्टेजेस या ठिकाणी तुम्ही फाइंड आउट करा. सो यामध्ये आपण पाहत आहोत स्टेजेस इन ड्रग डिस्कवरी डेव्हलपमेंट टू मार्केट एंट्री. सो आपण या ठिकाणी पाहत आहोत की ड्रग हा तुमचा एखादा ड्रग हा तुमच्या डिस्कवरीपासून ते मार्केटपर्यंत जात असताना कोणत्या स्टेजेसला क्रॉस करत त्याला पुढे जावं लागेल. व्हॉट टाईप ऑफ द फायलिंग्स इथं तुम्हाला या ठिकाणी कंप्लीट करावं लागतील, त्यांचे अप्रुव्हल्स तुम्हाला घ्यावे लागतील. देन युअर ड्रग विल एंटर इन टू द मार्केट. सो ज्या ठिकाणी तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग आणि त्याची सेलिंग करू शकता. तर सगळ्यात पहिल्यांदा ही असते तुमची या ठिकाणी ड्रगची डिस्कवरी फेज. फर्स्ट फेज असते ड्रग डिस्कवरी. याच्या अंडरमध्ये तुम्ही काय करू शकता, ड्रगचं यामध्ये हे पहा ड्रगचं आयसोलेशन करा. ड्रगचं आयसोलेशन फ्रॉम द नॅचरल सोर्सेस किंवा मिनरल सोर्सेस, मराईन सोर्सेस काही असू शकतं. ड्रगचं आयसोलेशन करा. देन यू कॅन गो फॉर द ड्रग सिंथेसिस. जर तुमच्याकडे काही रॉ मटेरियल असेल तर त्यांचं तुम्ही सिंथेसिस करू शकता. त्यानंतर पहा तुमच्याकडे फॉर एक्झाम्पल 10,000 मॉइटीज इथं रेडी असले पाहिजे. देन थर्ड स्टेजमध्ये तुम्ही जाऊ शकता रँडम स्क्रीनिंग. मग आता यामध्ये हे जे तुमच्याकडे 10,000 मॉइटी आहेत यांच्यामध्ये असे मॉइटीज फाइंड आउट करा ज्यांच्याकडे एनी बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी आहे. ही एक रँडम स्क्रीनिंग तुम्ही इथं परफॉर्म कराल. देन जर तुमच्याकडे काही मॉलिक्युल्स असे असतील ज्यांच्याकडे बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी आहे, दोज हू आर फाउंड टू बी लीड कंपाऊंड,
देन नेक्स्ट फिफ्थ नंबर, सो 1 2 3 4 फोर्थ नंबर स्टेजमध्ये तुम्ही या ठिकाणी लीड ऑप्टिमायझेशन करा. सो सी इफ एनी ड्रग हॅव्हिंग, फॉर एक्झाम्पल दिस इज इन माय बेन्झिन हॅव्हिंग एक्स ॲक्टिव्हिटी, पण देन आय एम सबस्टिट्युटिंग दिस OH अँड आय एम गेटिंग ट्रिपल एक्स ॲक्टिव्हिटी, याला म्हणतात लीड ऑप्टिमायझेशन. सो देर इज अ मॉलिक्युलर मॉडिफिकेशन, स्ट्रक्चरल मॉडिफिकेशन टू गेट डिझायर फार्माकोलॉजिकल ॲक्शन, याला आपण लीड ऑप्टिमायझेशन असं म्हणतो. देन फिफ्थ नंबरमध्ये वी विल गो फॉर द टार्गेट आयडेंटिफिकेशन. सो टार्गेट आयडेंटिफिकेशन, so after getting into the target so identification, then you can go for the target validation or optimization. so जे तुम्ही टार्गेट देत आहात या टार्गेटला ऑप्टिमाइज करा. अँड सो सेवन्थ नंबर स्टेज आहे रॅशनल ड्रग डिझाईन. सो रॅशनल ड्रग डिझायनिंग, सो जो ड्रग हा थेरापेटिकली ॲक्टिव्ह आहे, ज्याची सेफ्टी गुड आहे, ज्याची इफिकेसी बेटर आहे, हा ड्रग या ठिकाणी तुम्ही डिझाईन करा. अँड दिस इज ऑल अबाउट द ड्रग डिस्कवरी. फर्स्ट फेज फ्रॉम दिस ट्रायल, याला आपण ड्रग डिस्कवरी असं म्हणतो. सो वेनेवर यू हॅव बीन कम्प्लिटेड विथ दिस ऑल द स्टेजेस, देन यू हॅव द लीड कंपाऊंड, याला आपण न्यू केमिकल एंटायटी असं म्हणतो, ज्यांच्याकडे समथिंग काहीतरी बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी आहे. सो दोज हू आर कन्सिडर्ड टू बी सेफ अँड हॅव्हिंग सम टाईप ऑफ फार्माकोलॉजिकल ॲक्शन. सो आपण इथं ॲक्शन ही कन्फर्म नाही केलेली आहे, जस्ट वी हॅव बीन चेक की यांना ॲक्शन आहे का, येस. देन यांच्याकडे काही सेफ्टी आहे का, देन ओके. सो हे आपण इतकं, पण हे पहा या स्टेजमध्ये आपण लीडला डेव्हलप करतो, बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटीवरती आपला थोडा ट्रेस असतो. सो ज्यांना आपण या ठिकाणी लीड कंपाऊंड असं म्हणू शकतो. देन हे जे लीड कंपाऊंड आहेत, सो हे लीड कंपाऊंड, सो या ठिकाणी सेफ्टी इथं कन्सिडर करू नका, तुम्ही सेफ्टीला साईडला ठेवा. सो आपण इथं सगळ्यात जास्त चेक करत असतो एनी काइंड ऑफ बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी जे आपण या ठिकाणी पाहिली. सो मग आता जो हा ड्रग इथं जो बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी म्हणून कन्सिडर केला जातो, याची सेकंड स्टेज असते, सो विच इज कॉल्ड प्री क्लिनिकल ट्रायल्स. हे पहा, आपण या ठिकाणी ह्युमन क्लिनिकल ट्रायल्सला जाण्याआधी सो यू हॅव टू परफॉर्म द प्री क्लिनिकल ट्रायल्स. सो जे ॲनिमलवरती असतात, ॲनिमलवरती हे ट्रायल्स कंडक्ट केले जातात. आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमल्स आहेत. सो यामध्ये पिग आहे, रॅट आहे, सो माईस आहे, रॅबिट आहे, रॅबिट आहे, देन या ठिकाणी मंकी आहे, डॉग आहे. सो असे हे वेगवेगळे ॲनिमल्स असतात ज्यांच्यावरती हा या ठिकाणी एक्सपेरिमेंट हा परफॉर्म केला जातो. अँड फाइंड आउट केलं जातं एनी टाईप ऑफ द ॲक्यूट टॉक्सिसिटी, सब ॲक्यूट टॉक्सिसिटी, सिस्टेमिक टॉक्सिसिटी, क्रोनिक टॉक्सिसिटी, थेरापेटिक इंडेक्स हा फाइंड आउट केला जातो, ॲब्झॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम, एक्सक्रिशन या ठिकाणी फाइंड आउट केलं जातं आणि यांना कोरिलेट केलं जातं विथ द ह्युमन बिंग्स. सो इफ युअर डेटा हॅज सम सॅटिस्फॅक्टरी रिझल्ट्स, जर तुमच्या डेटाकडे काही सॅटिस्फॅक्टरी रिझल्ट्स असतील, देन यू कॅन गो फॉर द IND फायलिंग. अँड IND फाईल केलं जाईल इन्व्हेस्टिगेटेड. सो दिस IND स्टँड फॉर इन्व्हेस्टिगेटेड न्यू ड्रग ॲप्लिकेशन. सो then you can file this application to respective regulatory authority, and if they give a grant, जर तुम्हाला हे परमिशन ग्रँट करतील, सो हे जर ग्रँट होत असेल, then you can go for the human clinical trials. तर एस्पायरंट्स यामध्ये तिसरी स्टेज असते ज्यांना आपण ह्युमन क्लिनिकल ट्रायल्स असं कन्सिडर करतो. ह्युमन क्लिनिकल ट्रायल्स, जर तुमचं ॲप्लिकेशन हे ग्रांट होत असेल, तुमच्याकडे सॅटिस्फॅक्टरी डेटा असेल, तुमच्या ड्रगची या ठिकाणी सो सेफ्टी ओके असेल, जी आपण प्री क्लिनिकल ट्रायल्समध्ये पाहिली, ड्रगचं ॲब्झॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम आणि एक्सक्रिशन, सो हे जर व्हॅलिड असेल ॲज पर द ह्युमन बिंग, जर ते व्हॅलिड होणार असेल, तर त्या डेटाला या ठिकाणी अप्रुव्हल मिळतं किंवा त्या फायलिंगला अप्रुव्हल मिळतं. देन यू कॅन गो फॉर द ह्युमन क्लिनिकल ट्रायल्स. एस्पायरंट्स, ह्युमन क्लिनिकल ट्रायल्समध्ये वेगवेगळ्या फेजेस आहेत जे ह्युमनवरती कंडक्ट केली जातात. सो यामध्ये फर्स्ट वन आहे फेज नंबर 1, सेकंड वन आहे फेज नंबर 2, येस. सो देन थर्ड आहे फेज नंबर 3, सो देन फोर्थ आहे फेज नंबर 4. यांना पण वेगवेगळे नावं आहेत, यांना एक वेगवेगळे सिनोनिम्स आहेत. सो प्रत्येक फेजचा यांचा वेगवेगळा ऑब्जेक्टिव्ह आहे. हे फेजेस कंडक्ट करत असताना
काही ठिकाणी सेफ्टी पाहिली जाते, टॉलरेबिलिटी पाहिली जाते, फार्माकोकायनेटिक्स पॅरामीटर्स हे पण चेक केले जातात. सो काही ठिकाणी इफिकेसी ही इस्टॅब्लिश केली जाते बट कन्फर्म केली जात नाही. आणि जी सेफ्टी असते, सो ही जी फर्स्ट फेज असते यामध्ये आपण सेफ्टी अँड टॉलरेबिलिटी चेक करतो की ड्रग हा किती सेफ आहे आणि याचा मॅक्सिमम डोस हा किती टॉलरेबल आहे बॉडीमध्ये. टॉलरेबल मीन्स व्हॉट, की वी आर गिव्हिंग अ नंबर ऑफ डोसेस बट त्या डोसेसचे ॲडव्हर्स इफेक्ट इंड्यूस होत नाही आहेत. दॅट इज व्हॉट टॉलरन्स. येस, सो टॉलरन्स म्हणजे या ठिकाणी टॉलरन्स हा वेगळा प्रकार आहे की रिपीटेड ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ एनी ड्रग्स, यू आर नॉट गेटिंग एनी टाइप ऑफ फार्माकोलॉजिकल इफेक्ट. सो इफ यू वॉन्ट सेम इफेक्ट देन यू नीड टू इन्क्रीज द डोस ऑफ द ड्रग. याला आपण टॉलरन्स म्हणतो. टॉलरेबिलिटी मीन्स व्हॉट, की त्या ड्रगचा आपल्या बॉडीवरती थेरॅपेटिक इफेक्ट तर आहे बट त्या ड्रगचा त्या डोसमध्ये सो आपल्याला टॉक्सिक इफेक्ट नाही आहे और एनी टाइप ऑफ ॲडव्हर्स इफेक्ट नाही आहे. दिस इज कॉल्ड ॲज अ टॉलरेबिलिटी. ही आपण फेज फर्स्टमध्ये चेक करतो. सेफ्टी या ठिकाणी आपण चेक करतो. त्यामुळे या फेजला ह्युमन सेफ्टी अँड फार्माकोलॉजी फेज असं आपण म्हणू शकतो. दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ फर्स्ट इन ह्युमन फेज. दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ फर्स्ट इन येस हेल्दी पेशंट. ही आपण किंवा हेल्दी व्हॉलंटियर्स असंही यांना म्हणू शकतो, ज्यांच्यामध्ये सेफ्टी अँड टॉलरेबिलिटी चेक केली जाते. देन फेज 2, सो यामध्ये जी तुमची इफिकेसी आहे ही एक्सप्लोर केली जाते. सो याला आपण थेरॅपेटिक एक्सप्लोरेटरी फेज असं म्हणतो, ज्याच्यामध्ये आपण सो इफिकेसी एक्सप्लोर करतो किंवा इफिकेसी ही आपण इस्टॅब्लिश करतो, चेक करायला जातो, सेफ्टीला एक्सटेंड करतो. देन फेज नंबर 3, फेज नंबर 3 इट इज ऑल्सो कॉल्ड सो थेरॅपेटिक कन्फर्मेटरी फेज, ज्यामध्ये जी इफिकेसी आपण इथे इस्टॅब्लिश केली ती सेम इफिकेसी आपण या ठिकाणी कन्फर्म करून घेतो. कन्फर्म म्हणजे काय, की ती इफिकेसी आहे का, सो हे आपण कन्फर्म करतो. आणि जर समजा तुमचा ड्रग हा फेज 1 मधून फेज 2 मध्ये, फेज 2 मधून फेज 3 मध्ये, सो फेज 1 मधून फेज 2 मध्ये, फेज 2 मधून फेज 3 मध्ये आणि फेज 3 मध्ये जर तो तरी सेफ असेल, त्याची सेफ्टी असेल आणि तो जर ड्रग इफिकेसी किंवा तो इफिकेसी दाखवत असेल, देन यू कॅन गो फॉर द सेकंड फायलिंग विच इज कॉल्ड ॲज अ NDA. NDA स्टँड फॉर न्यू ड्रग ॲप्लिकेशन. हे ॲप्लिकेशन फाईल करावं लागतं प्रायर एंटर इन टू द मार्केट. सो हे ॲप्लिकेशन तुम्ही रिस्पेक्टिव्ह रेग्युलेटरी अथॉरिटीला फाईल करता. सो इफ युअर ड्रग फाउंड टू बी सेफ, इफ युअर ड्रग फाउंड टू बी इफिकस, देन यू विल गेट अ परमिशन. सो फॉर दिस ॲप्लिकेशन, हा ॲप्लिकेशन ग्रांट केला जातो आणि जर हे ॲप्लिकेशन ग्रांट केलं जाईल देन युअर ड्रग विल बी इन द मार्केट. सी द एस्पिरंट्स, यांच्यामध्ये जे फेजेसेस आहे, या फेजेस आहेत, या फेजेसला आपण एक्झॅक्टली इन डेप्थमध्ये नाही पाहिलं आहे. इन अपकमिंग सेशन सिरीजमध्ये आपण या इंडिव्हिज्युअल फेजेसला पण चेक करणार आहोत. यामध्ये काही ॲडिशनल पॉईंट्स आहेत का, हे फक्त एक ओव्हरव्ह्यू आहे. इन नेक्स्ट अपकमिंग सेशन्स यू विल गेट इंडिव्हिज्युअल्स फेज 1, फेज 2, फेज 3 अँड फेज 4. सो देन तुमचा ड्रग हा मार्केटमध्ये जातो. सो जर समजा सो आफ्टर 2 years, आफ्टर 3 years, आफ्टर 4 years, आफ्टर 5 years, आफ्टर गेटिंग एक्सपोजर टू द नंबर ऑफ पॉप्युलेशन्स, जसं की लॅक्टेटिंग वुमन्स असतील, प्रेग्नंट वुमन असतील, चिल्ड्रन्स असतील, एल्डर पेशंट्स असतील, यांच्यावरती यांची ज्यावेळेला इफेक्ट इंड्यूस होतो आणि त्यावेळेला जर एखादा लॉंग टर्म सो रिअर टॉक्सिसिटी इथं जर इंड्यूस होत असेल तर तो ड्रग मार्केटमधून काढला बी जातो. याला आपण फेज 4 असं म्हणतो. फेज 4 स्टँड फॉर पोस्ट मार्केटिंग सर्वायलन्स. फेज 4 स्टँड फॉर पोस्ट मार्केटिंग, यामध्ये ऍड करून घ्या पोस्ट मार्केटिंग सर्वायलन्स. सो यामध्ये आपण काय करतो, ड्रग हा मार्केटमधून विड्रॉ करतो इफ इट इज फाउंड टू बी सो एनी रिअर टॉक्सिसिटी, जर त्याला काही इंड्यूस होत असेल आफ्टर 2 years, आफ्टर 3 years, तर तो ड्रग विड्रॉ पण करण्यात येतो. तर अशा ह्या 4 फेजेस आहेत. आणि इन प्रिव्हियस इयर जेवढे काही एक्झामचे पेपर्स आहेत, जीपॅट असेल, नायपर असेल, सो एव्हरी इयर यू विल गेट मिनिमम 1 क्वेश्चन्स ऑन दिस फेजेस. एक क्वेश्चन हा तुम्हाला कंपल्सरी मिळतो. तर एस्पिरंट्स, हे तुमच्या जे कंपल्सरी फेजेस होत्या हे 4 फेजेस या ठिकाणी कंप्लीट केल्यात मी. बट देन व्हॉट अबाउट फेज 0? ही पण फेज एक्झिस्टेड असते. या फेजला आपण नेम दिलेला आहे मायक्रो डोसिंग फेज. सी मायक्रो डोसिंग फेज, यामध्ये काय करतो आपण, याला मायक्रो डोसिंग स्टडीज पण म्हणलं जातं. तर या फेजचं मेन पर्पज काय आहे ही पण फेज आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. पण मी तुम्हाला इथं शॉर्टमध्ये सांगतोय की मायक्रो डोसिंग इट मीन्स की बिफोर एंटर इन टू द फेज 1,
फेज 1 वरती थेरॅपेटिक डोस देऊन जो स्टडी केला जातो, हे पहा, जो स्टडीज कंप्लीट केला जातो यामध्ये चान्सेस असतात सम टाईप ऑफ टॉक्सिसिटीज टू द ह्युमन बिंग अँड सम टाइप्स ऑफ फेल्युअर. हे पहा, ड्रग फाउंड टू बी फेल, ड्रग फाउंड टू बी टॉक्सिक, असं होऊ शकतं. मग हे थेरॅपेटिक डोस देऊन त्याच्या इफेक्टला चेक करण्याआधी त्याच ह्युमन बिंग वरती ड्रग हा मायक्रो डोस मध्ये देऊन, हे पहा, 100 टाइम्स डोस हा रिड्यूस करून मायक्रो डोस मध्ये देऊन तो ह्युमन वरती त्या ड्रगचे फार्माकोकायनेटिक्स चेक केली जातात, टॉक्सिसिटी चेक केली जाते, त्या ड्रगची सेफ्टी चेक केली जाते. जर तो ड्रग इथं मायक्रो डोसिंगच्या फेजमध्ये जर फेल होत असेल, दिस ड्रग अवॉइडेड टू कंडक्ट द फेज 1 क्लिनिकल ट्रायल्स. याच्यामुळे टाइम सेव्ह होईल, ॲडव्हर्स इफेक्ट जे ह्युमनवरती येणार आहेत ते सेव्ह होतील, टाइम सोबत कॉस्ट सेव्ह होईल. आणि म्हणून ही फेज 0 असते, मायक्रो डोसिंग फेज. ही फेज मॅन्डेटरी नाही आहे, ही फेज कंपल्सरी नाही आहे, बट ही फेज या ठिकाणी कंडक्ट केली जाते टू अवॉइड फेल्युअर्स ऑकर्स इन द फेज 1. जे फेज 1 मध्ये जे फेल्युअर्स येतात यांच्यापासून या ठिकाणी किंवा नंबर ऑफ मॉलिक्युल्स जे फेज 1 मध्ये फेल होत आहेत विथ द टाइम कन्झ्युमिंग, विथ द कॉस्ट कन्झ्युमिंग, ते कमी करण्यासाठी ही फेज 0 कंडक्ट केली जाते. तर एस्पिरंट्स, एवढ्या फेजेस तुमच्याकडे या ठिकाणी आहेत. नोट पॉईंटमध्ये हे लक्षात ठेवा. फेज 1 चे सेकंड नेम सिनोनिम्स, फेज 2 चं सिनोनिम, हे पहा, फेज 1 चं सिनोनिम, फेज 2 चं सिनोनिम, फेज 3 चं सेकंड नेम, देन फेज 4 चं सेकंड नेम. हे पहा, असे तुमच्याकडे सेकंड नेम आहेत. ह्युमन सेफ्टी अँड फार्माकोलॉजी, थेरॅपेटिक एक्सप्लोरेटरी फेज, थेरॅपेटिक कन्फर्मेटरी फेज, right? Therapeutic exploratory, therapeutic confirmatory, and this is your post marketing surveillance. In this, remember one thing, ki before starting with the clinical trials, you have approval for the IND. IND च्या अप्रूव्हल नंतर तुम्ही हे क्लिनिकल ट्रायल्स 1, 2 and 3 करू शकतो. बट आफ्टर दिस you have to file NDA. NDA फायलिंग झाल्याच्या नंतर ही फेज असते पोस्ट मार्केटिंग. मार्केटच्या नंतर जर एखाद्या ड्रगची लॉंग टर्म टॉक्सिसिटी जर इंड्यूस होत असेल तर ती फेज 4 च्या अंडरमध्ये येते. आणि यासोबतच डोंट फॉरगेट फेज 0 जी कंडक्ट केली जाते बिफोर फेज 1, ही फेज 1 च्या आधीच कंडक्ट केली जाते. To find out any type of toxicities, find out any types of failure which will occur in phase 1, and if the drug is found to be safe, then you can go for the phase 1. या फेज 0 ला आपण मायक्रो डोसिंग फेज असं म्हणू शकतो. तर एस्पिरंट्स, ह्या सगळ्या फेजेसमध्ये ह्या 3 फेजेस हे खूप टाइम कन्झ्युमिंग असतात. ऑलमोस्ट या 3 फेजेसमध्ये जो टाइम लागतो तो या ठिकाणी 3 to 10 इयर्सचा टाइम इथं लागत असतो. मग आता तुम्हाला मी टाइम सोबत इथे देऊ शकतो. पहा, यामध्ये पहा, जसं तुम्हाला आता ड्युरेशन सोबत मी देऊ शकतो. यामध्ये ड्रग डिस्कवरी, सगळ्यात पहिल्यांदा ड्रगला डिस्कवर करण्यासाठी हाऊ मेनी टाइम्स यू रिक्वायर्ड, किती टाइम तुम्हाला या ठिकाणी लागतो. ड्रगची डिस्कवरी करण्यासाठी 1 to 2 इयर्स लागतात. 1 to 2 इयर्स. देन नेक्स्ट प्री क्लिनिकल ट्रायल्स आहे. प्री क्लिनिकल ट्रायल्सला परफॉर्म करण्यासाठी यू नीड 2 to 4 इयर्स. देन नेक्स्ट क्लिनिकल ट्रायल्सला परफॉर्म करण्यासाठी यू नीड 3 to 10 इयर्स, राईट. देन NDA ॲप्लिकेशनला ग्रँट मिळवण्यासाठी, ॲप्लिकेशनला फायलिंग करणं, ग्रँट करणं, यासाठी तुम्हाला लागतील जवळजवळ 6 मंथ्सचा टाइम लागतो. आणि इथून पुढे ड्रग हा तुमच्या मार्केटमध्ये येतो. दिस इज ऑल अबाउट द ड्रग डिस्कवरी अँड डेव्हलपमेंट. एस्पिरंट्स, इफ यू लाईक दिस व्हिडिओ, जर या तुमच्या ड्रग डिस्कवरीच्या फेजेस जर या व्हिडिओजमधून क्लिअर झालेले असतील, दिस इज अँड जस्ट ओव्हरव्ह्यू. देन नेक्स्ट अपकमिंग सेशन्स वी विल गो इन टू द डेप्थ. फेज 1 त्याचे स्पेशल काही पॅरामीटर्स, फेज 2 त्यांचे काही स्पेशल पॅरामीटर्स, आणि आत्तापर्यंतचे रिसेंट क्वेश्चन्स जे यावरती आलेले आहेत, फेज 3, फेज 4. हे इंडिव्हिज्युअली पण आपण पुढे येणाऱ्या सेशन्समध्ये कंप्लीट करणार आहोत. थँक्यू सो मच फॉर टुडे सेशन. फॉर मोर अपडेट्स, यामध्ये याच्या रिलेटेड जे काही व्हिडिओज आहेत हे मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बी इन द टच. थँक्यू सो मच. हॅव अ नाईस डे. थँक्यू.